मुंबईच्या लोकलमधनं रोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात। खरं तर मुंबईची लोकल ही मुंबईची लाईफलाईन म्हणतो आपण, पण हीच लोकल आता मुंबईकरांसाठी डेथलाईन बनलेली आहे। कारण मध्य रेल्वेवर गेल्या 8 वर्षात लोकल अपघातांमध्ये तब्बल 8,000 प्रवाशांचा मृत्यू झालाय। पाहुयात मध्य रेल्वेचा प्रवास मृत्यूचा सापळा कसा बनलाय याबाबतचा हा एक स्पेशल रिपोर्ट। मुंबईची लाईफलाईन बनली डेडलाईन। 8 वर्षात 8,000 प्रवाशांचा मृत्यू। मुंबईत लोकल बळी कधी थांबणार? एका महिन्याआधी मुंब्रा येथे लोकलचा भीषण अपघात झाला। त्यात अनेक प्रवासी लोकलमधून पडून मृत्यू पावले। हे तर झालं मुंब्र्याचं, पण मुंबईत लोकलच्या अपघातामध्ये मृत्यू होणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे। मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल आता मुंबईची डेडलाईन म्हणून ओळखली जाते। कारण जानेवारी 2018 ते मे 2025 पर्यंत लोकलनं प्रवास करताना तब्बल 8,273 प्रवाशांचा मृत्यू झालाय। धावत्या लोकलमधून पडून आणि रूळ ओलांडताना सर्वाधिक मृत्यू झाल्याची कबुली मध्य रेल्वेनं उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिली आहे। 2018 साली 1,022 जणांचा मृत्यू झाला। 2019 साली 920 प्रवाशांचा मृत्यू, तर 2020 साली 471 प्रवाशांचा मृत्यू झाला। 2021 साली 748 जणांचा मृत्यू झाला, तर 2022 साली 654 प्रवाशांचा मृत्यू झाला। 2023 साली 782 लोकांचा मृत्यू झाला, तर 2024 साली 674 प्रवाशांचा मृत्यू झाला। 2025 साली फक्त मे महिन्यात 293 जणांचा मृत्यू झाला। आता रेल्वेतून पडून मृत्यू झालेल्या प्रवाशांचा आकडाही पाहूया। 2018 साली 482 जणांचा मृत्यू, 2019 साली 426 जणांचा मृत्यू, 2020 साली 134 जणांचा मृत्यू, तर 2021 साली 189 जणांचा मृत्यू, 2022 साली 510 जणांचा मृत्यू, 2023 साली 431 जणांचा मृत्यू, 2024 साली 387 जणांचा मृत्यू, 2025 साली 150 जणांचा मृत्यू केवळ मे महिन्यामध्ये। साधारण नोव्हेंबरपर्यंत यावर्षी ज्या कोचेसचे दरवाजे बंद होतील अशा प्रकारच्या लोकल आणायचा जो प्रयत्न आहे, ज्याची जी डायग्रामॅटिक किंवा त्याची जी फिजिबिलिटीचे प्रयत्न आहेत ते चालू आहेत आणि लवकरच ती देखील प्रवाशांच्या सोयीसाठी म्हणजे मुंबई सबर्बन सेक्शनमध्ये उतरवण्याचा प्रयत्न मुंबईच्या रेल्वेच्या दृष्टिकोनातून केला जातो आहे। रेल्वेने हवं तर 10 रुपये तिकीट दर वाढवावा, पण सर्वांना बंद दरवाजांच्या AC लोकल द्याव्यात, जेणेकरून अपघातच होणार नाही अशी मागणी आता प्रवासी करतात। बंद दरवाजेवाल्या जर ट्रेन सुरू केल्या तर त्या बंद दरवाजेवाल्या ट्रेन म्हणजे आज सरकार म्हणते की बाबा एसीसाठी खूप पैसे घेतात। आज पास घ्यायला गेलो आपण तर 3 टाइम फर्स्ट क्लासचा घेत आहेत। आमचं सजेशन असं आहे, आम्ही तिकीट काढतो आणि एसीमध्ये जातो, कित्येक वेळेला एसी ट्रेन येत नाही, पण त्याच्यासाठी तुम्ही जर सर्वच ट्रेनवरती सर्वच तिकिटावरती 10 रुपये जरी वाढवले आणि सगळ्या बंद दरवाजेच्या ट्रेन केल्या तर खूप चांगलं होईल, असं आमचं एक सजेशन आहे। लोकलच्या अपघातामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्या प्रवाशांची संख्या बघता रेल्वे प्रशासनानं आता शाश्वत उपाययोजना करायला हव्यात। भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।